कर्मवीरांच्या विचारपथावरून चालणारे हे सेवक जे आहेत, मला असं वाटतं की 2005 पूर्वी आलेला रयत सेवक आणि 2005 नंतर आलेला रयत सेवक अशी एक 2 प्रकारच्या ह्या फळ्या आहेत. मग स्थापनेपासून तर 2005 पर्यंतचा इतिहास आपण पाहिला आणि त्या इतिहासातले जे काही मैलाचे दगड किंवा पायातले दगड जे असतात त्यातले 2 सेवक म्हणजे या ठिकाणी विलास हवा आणि आमचे आरडे सर आहेत. मला वाटतं जी काही शेवटची पिढी आहे की जी 2005 सालापर्यंत संस्थेमध्ये सेवेत आली, की जोपर्यंत पेन्शन वगैरे लागू असणाऱ्या सगळ्या योजना असतील, परमानंट होणं असेल, बरे बाकीच्या गोष्टी त्याचे बेनिफिट्स असतात, पण त्याचबरोबर तो विचाराचा यज्ञ, त्याच्यात आहुती देणाऱ्या त्या पिढ्या, त्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण, त्याला असलेली रयतेची एक मोठी पार्श्वभूमी आणि असलेलं पाठिंबा, तर अशा या पिढीचे अनेक जे साक्षीदार आहेत त्यातली ही एक शेवटची पिढी आहे. त्यातला माझ्यासारखा एक पामर आहे. आणि मग ज्यावेळी आम्ही विलासाबाच्या अनुषंगाने ज्यावेळी विचार करतो त्यावेळी अंगावर काटा येतो की आपल्यातला एक अत्यंत गुणी सेवक की जो आता सेवापूर्ती करून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पदार्पण करणार आहे, त्याच्या घरच्यांना त्याची आता खरी गरज आहे, पण तेवढीच गरज आपल्याही शाखेला ज्याच्या वेळी असते किंवा त्या शाखेला असताना ज्यानं अहोरात्र त्या शाखेसाठी वाहून घेतलं, असा खरा तो रयतेचा आणि कर्मवीरांचा सैनिक आणि त्या सैनिकांच्या फळीतला हा एक सैनिक बाहेर पडत असताना पर्याय काय हा प्रश्न पुढे. शेवटी पर्याय हे पुढे राहत असतात. म्हणजे हा रयतेचा गाडा जगन्नाथचा जगत आहे, हा चालत राहतो, कुणाचं कुणापासून अडत नाही. रामकृष्णही आले गेले त्यावेळी न जगता ओसच पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील. हा 100-107 वर्षांच्या इतिहासात अनेक गेले आणि अनेक गेले, परंतु हा गाडा हा जगन्नाथाचा रथ चालूच राहिला. परंतु तरी सुद्धा हा गाडा अत्यंत नेटानं ओढणारी, अत्यंत निस्वार्थपणानं ओढणारी जी काही एक पिढी आहे, त्या पिढीची सातत्यानं आठवण होत राहणार आणि त्या पिढीतले एक सदस्य म्हणजे आजचे हे 2 सदस्य. मी मुद्दाम 2005चा उल्लेख यासाठी केला. 2005 नंतरची पिढी आलेली आहे तीही तितकीच टॅलेंटेड आहे, प्रचंड हुशार आहे, टेक्नोसिव्ही आहे. कदाचित त्याच्या पूर्वीच्या पिढीच्या 10 पावलं पुढं ती हुशार आहे, बुद्धिमान आहे. परंतु तो काही अगदी नॉन पासून तर CFP पर्यंतचा जो काही ससेमिरा असतो, ज्यांच्या आरडे सरांना 13 वर्ष अक्षरशः त्यांची सेवा कुठं दरली जाणार नाही अशा पद्धतीनं सेवा करावी लागली आणि 18 वर्ष त्यांच्या वाट्याला आली की त्याला पेन्शन पण लागू नाही. पण या माणसानं कधी त्याचा विचार केलेला नाही, कधीच विचार केला. आर्थिक नुकसान, कुटुंबाचं नुकसान हे सगळं विसरलेले हे सैनिक आहे. फायद्या तोट्याच्या गोष्टी यांना कधीच कळलेल्या नाही, कारण ते रयतेचे सैनिक. आणि आमचे मोडाळे आबा तोंडावर आता पदोन्नती आलेली आहे. 1 महिन्यासाठीची पदोन्नती कशासाठी आली असा एक टेक्निकल विषय येतो, परंतु त्यांचा हक्क आहे. त्यांना त्याच्यावर एका खरं तर इन्क्रिमेंटची भर पडणार आहे आणि सेवा निवृत्तीनंतर काहीतरी पगारात 1000-1200 रुपये वाढणार आहे. आणि मग ज्या माणसानं ह्या कशाचाही विचार न करता 2-3 शाखांचं अत्यंत कठीण पातळीवरचं काम पण अत्यंत सुलभ पद्धतीनं केलं आणि रयतच्या सगळ्या कॉलेजेस पुढे पुढे स्वतःचा अकाउंटिंगचा एक वेगळा आदर्श उभा केला. एक पारदर्शक असलेली गोष्ट त्यांच्या दोघांमध्ये जी मिळाली की ज्यामुळे शाखा प्रमुख कोणीही असो तो अत्यंत निर्धास्तपणानं काम करू शकतो, निर्धास्तपणानं. आणि मग अशा पद्धतीनं काम करणाऱ्या व्यक्तीला एका महिन्यासाठी त्याची एक इन्क्रिमेंट त्याला मिळणारी आहे की जर मिळत नसेल तर त्याची खंत आणि मनामध्ये कुठेतरी सल राहा. परंतु त्याही सगळ्याचा विचार न करता जी व्यक्ती आत्ता ह्या क्षणाला सुद्धा फक्त कॉलेजच्या हिताचा विचार करते, तर अशी ह्या 2 सेवकांची ही सेवा. आणि आम्ही 2005 नंतरचं जे काही बदललेलं सगळं वातावरण आहे, आलेला सगळा नवा काळ, आलेलं नवं प्रशासन, आलेली सगळी नवी सिस्टम, शिक्षण व्यवस्थेत होऊ लागलेले बदल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं आमच्या मध्ये घातलेला सगळा गोंधळ आणि त्यामुळं अशाश्वतता निर्माण झाल्यामुळे
असणाऱ्या बांधिलकीमध्ये आलेला पातळपणा हळूहळू हळूहळू कमी होतो. आणि मग आम्ही ज्यावेळी विचार करतो की उद्याच्या काळातल्या ह्या पिढीला आम्हाला काय सांगायचं, काय संदेश द्यायचा, आणि त्यांच्या पुढच्या रोल मॉडेल्स, जसं आमच्या पिढीपुढं एक रोल मॉडेल्स ठेवलेली असायची, बॅरिस्टर पी.जी. पाटील, म्हणजे यासारखी जी रोल मॉडेल्स आमच्या पुढं असायची. त्या काळात ज्यांनी कमवा शिकातून काम करून आजीवन या संस्थेला वाहून घेतलं आणि कुठल्याही सुखाचा विचार न करता संस्था मोठी करण्यामध्ये रक्त सांडलं, रक्त जाळलं अक्षरशः, ही पिढी आमच्या पुढचा आदर्श असायची. आता ज्यावेळी पुढच्या पिढी पुन्हा आदर्श ठेवायचा असेल तर तो कुणाचा ठेवायचा? तर मी नेहमी कार्यालयीन काम करणाऱ्यांच्या समोर आव्हानांचा आदर्श सर्वांच्या समोर रोल मॉडेल म्हणून किंवा आमच्या आरडे सरांसारख्या व्यक्तीचा रोल मॉडेल म्हणून उल्लेख यासाठी करेन की फक्त शाखाहित आणि शाखाहित आणि शाखाहित आणि संस्था आणि संस्था आणि संस्था याच्या रंध्रारंध्रात आहे. कुटुंबाच्या सुखापेक्षा त्या गोष्टीला जास्त महत्त्व देणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून मी आत्ताच्या काळातल्या पिढी पुढचे ते रोल मॉडेल्स आहेत. हा सेवापूर्ती गौरव करायचा म्हणजे ठीकच आहे, त्यांचा तो गौरव आहे, त्यांचा सन्मान आहे, पण एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नाही. तर त्याचबरोबरीनं नव्या पिढीपुढं, आमच्या समोर असलेल्या नव्या पिढीपुढं एक आदर्श उदाहरण असावं. आणि मग कर्म करे तो नर का नारायण बन जाता आहे, की गांधीजींची मूर्ती जी धर्मवीरांनी शिरोधार्थ मानून जे काम केलं हे अगदी सत्य आहे, त्याची प्रचिती आपणास यावी म्हणून यासारखे हे सगळे समारंभ आपण या ठिकाणी घेत असतो. आज या दोन, एक टीचिंग आणि नॉन टीचिंग अशा दोन मधील सेवापूर्ती करून खरं तर बाहेर पडत आहे. त्यांची जागा कदाचित उद्याच्या काळात कोणी भरून काढणार पण नाही. पण जाता जाता त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं एक एक माणूस चांगला प्रशिक्षित करावा म्हणून एक 6 महिने आम्ही त्यांच्या मागे लागलेलो आहोत आणि त्या पद्धतीने ते काम करताय. परंतु आम्हाला सेवापूर्ती जरी झाली तरी आपली गरज सातत्यानं लागणार आहे, सातत्यानं लागणार आहे. त्यामुळं पूर्ती जरी झालेली असती तरी रयतेच्या एकूण जीवनक्रमामध्ये ही पूर्ती कधीच झालेली नसते. रयत हा सेवक कधीच रिटायर झालेला नसतो. थोडासा टायर जरी झालेला असला तर तो रिटायर झालेला नसतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे बाळ कांबळे साहेब आहेत. 65 वर्षापर्यंत के शिंदे साहेब आहेत. 65 वर्षापर्यंतची सेवा झाली तरी अजून टकाटक आपल्याकडे उभे आहेत. म्हणून तो टायर पण नाही आणि रिटायर पण नाही आणि म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे. तर हे त्याचे आदर्श उदाहरण आहे. मी पुन्हा एकदा त्या दोघांनाही सपत्नीक खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळात देखील महाविद्यालयाला आपली सातत्यानं गरज भासणार आहे. आपल्याला त्या वेळी महाविद्यालयाच्या हाकेला ओढून यावंच लागेल अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.